लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी थेट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले 1500 रुपये। बघा, चेक करा पटापट पटापट, मोबाईलचे SMS चेक करा, कारण पैसे तुमच्या खात्यात जमा झाले। सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत। जरी अजूनपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, ते पण सांगतो तुम्हाला कधी मिळतील आज पैसे, कारण पैसे सुरू झालेले आहेत। भरपूर बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आले आणि कमेंट करून बहिणी सांगत आहे की 1500 रुपये आले, 1500 रुपये आले असं। तर असं कमेंट करून सर्व बहिणी सांगत आहे आणि भरपूर जणांना पैसे मिळाले। तसेच बघा, महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 4 लाख रुपये मिळणार आहेत, तर ते 4 लाख रुपये कसे मिळणार, कोणाला मिळणार त्याबद्दल माहिती आपण बघूया। तसेच 16,000 रुपये पण मिळणार आहे, ते 16,000 रुपये सरकार कसं देत आहे, 4 लाख रुपये सरकार कसं देत आहे, कोणाला देत आहे त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो एकदम सिंपल सोप्या पद्धतीने आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो। संपूर्ण गावरान भाषेत तुम्हाला माहिती मिळणार आहे, तुम्हाला समजेल त्याच भाषेत तुम्हाला माहिती मी देतो। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला, सर्व काही सांगतो मी तुम्हाला आता। तर अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आले। बरं, 1500 रुपये आले, भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आले। म्हणजे आतापर्यंत सर्वच बहिणींच्या खात्यात येऊन गेले असतील, कारण पैसे जे आहेत ते सोडले, पैसे वरून सोडलेले आहेत आणि भरपूर बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। चेक करा, SMS चेक करा। तुम्ही पहिले एक काम करा, मोबाईलचे SMS चेक करा बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। तसेच आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या अपडेट पण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, 3600 कोटी रुपये हे DBT वरती पाठवण्यात आले। DBT वरून आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले 1500 रुपये। आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली, कारण जेव्हा मंत्री आदिती तटकरे मॅडम घोषणा करतात तेव्हा पैसे जे आहेत, पैसे हप्ता जो काही 1500 रुपयेचा आहे तो जमा होतो। आणि बघा, घोषणा केली आणि घोषणा करताच जे काही पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झाले। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, कारण भरपूर दिवसापासून आपण सर्वच जण वाट बघत होतो, आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, परंतु पैसे काही जमा होत नव्हते। त्यामुळे सर्व बहिणी टेन्शन घेत होत्या, परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तुम्हाला, कारण पैसे तुमच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे। बहिणींनो, चेक करा पटापट चेक करा, सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत। सर्वात मोठी घोषणा, पैसे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जून हप्ता जमा झालेला आहे। चला, आता जून हप्ता तर जमा झाला, 1500 रुपये सर्वांना आले। आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांना आज पैसे किती वाजता पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील त्याबद्दल माहिती मिळणार आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती बघणार आहोत 4 लाख रुपये संदर्भात। 4 लाख रुपये कोणाला मिळणार, कसे मिळणार आणि 16,000 रुपये संदर्भात ही माहिती पण महत्त्वाची आहे। ही माहिती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। व्हिडिओ पूर्ण बघा, ओके। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती कामाची आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही माहिती सर्वात महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती तुम्हाला मी आता सांगतो। बघा आता माहिती। तर बघा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून यस टाईप करा। आणि हो, तुमचा जिल्हा कोणता आहे, जिल्ह्याचं नाव पण सांगा, म्हणजे आपल्याला सर्वांना समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले। बहिणींनो, तुम्हाला पैसे आले असतील तर यस टाईप करा, जरी नाही आले असतील तर नाही टाईप करा, नाही जरी आले असतील तर नाही टाईप करा, नो टाईप करा, ओके। म्हणजे समजेल आपल्याला की कोणकोणत्या बहिणींना पैसे आले आणि कोणकोणत्या बहिणींना पैसे अजूनपर्यंत आले नाही हे सर्व समजेल। त्यामुळे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची अपडेट आली ते अपडेट पण आपण जाणून घेऊया। सर्व महत्त्वाची माहिती आहे, सर्व कामाची माहिती आहे।
पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। त्यामुळे बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना की पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही खात्यामध्ये तुमचे जमा होत नव्हते। परंतु खुश खबर बहिणींनो, आता अखेर थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले। ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात। माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। चला लाईक करा या व्हिडिओला। चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करा, महत्त्वाची अपडेट आहे। चला आता सर्व काही सांगतो मी। ज्यांच्या खात्यात अजूनपर्यंत 1500 रुपये जून हप्ता आला नसेल, 1500 रुपये जमा झाले नसतील, त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यात हे 1500 रुपये आज किती वाजता तुमच्या खात्यात जमा होतील पैसे, त्याबद्दल माहिती मी देतो। इथून तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा। चला तुम्हाला आता सर्व सांगतो। चला बहिणींनो, पटापट कमेंट करून सांगा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा, कारण पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। जून हप्ता 1500 रुपये जमा झालेला आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। जून महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आजपासून म्हटलेलं आहे, तर बघा कालपासूनच पैसे येणे सुरू झालेलं आहे माझ्या माहितीनुसार। कारण भरपूर बहिणींनी कमेंट करून मला सांगितलं होतं की सर आम्हाला पैसे आले म्हणून। भरपूर बहिणींनी मला सांगितलं की पैसे आमच्या खात्यात जमा झाले म्हणून, परंतु आज तर सर्व बहिणींच्या खात्यात येऊन जातील। बघा, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे की खरं तर जून महिन्याचे 1500 रुपये कधी येणार याकडे मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महिला वर्ग वाट बघत आहे। महिना उलटूनही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। अखेर आजपासून जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे। बघा, खरं तर कालपासूनच पैसे येणे सुरू झालेले आहे। कालपासून काही बहिणींना पैसे आले, परंतु आज तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत। सर्वच्या सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत। त्यामुळे ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींनो। तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते, पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही जमा होत नव्हते। पूर्ण जून महिना संपून गेला तरी पैसे आले नाही, परंतु आता जुलैमध्ये जून हप्त्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये टाकले जात आहे बहिणींनो। बघा काय आहे आदिती तटकरे यांचं ट्विट। बघा, आदिती तटकरे मॅडमांनी जे ट्विट केलेलं आहे त्याबद्दल माहिती अजून तुम्हाला एक वेळेस सांगतो। आदिती तटकरे यांनी याबाबत काल रात्री ट्विट करत म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे, असं म्हटलं होतं ट्विटमध्ये। योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून म्हणजे आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। महायुती सरकारच्या दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व राज्यातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार असा मला विश्वास आहे, असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलेलं आहे। बघा, सुरुवात झालेली आहे बहिणींनो, सुरुवात झाली आजपासून। चेक करा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी येस टाईप करा कमेंटमध्ये, SMS चेक करा सर्वांनी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत, जमा झाले। प्रतीक्षा संपली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना पैसे येणे सुरू झाले, परंतु काही जण विश्वासच करत नव्हते की पैसे आले नाही। कमेंटमध्ये सांगत होते की फेक व्हिडिओ, फेक माहिती आहे। फेक माहिती कोणी कशाला दिली तुम्हाला? आपल्या चॅनलवर एवढे जण व्हिडिओ बघतात आणि फेक माहिती तुम्हाला कोणी कसं सांगेल, बरोबर आहे की नाही? सत्य माहितीसाठीच आपलं चॅनल ओळखलं जातं आणि सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणींनो, मी तुम्हाला कालपासूनच सांगते की पैसे जमा झाले, अखेर पैसे तुमच्या खात्यात आले। पुढे बघा महत्त्वाची माहिती। पुढे बघा महत्त्वाची माहिती। दरम्यान ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला आहे अशा महिलांना वगळण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे।
यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा घरी 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. अशा वेळी तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आधार लिंक बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलन्स चेक करायचा आहे किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करू शकता. ओके. तर सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. तर भरपूर दिवसापासून बहिणी वाट बघत होती. अखेर 1500 रुपये जमा झाले. आता महत्त्वाचं म्हणणं तुमचं बघा, जूनचे तर जुलैमध्ये पैसे आले बरोबर. जुलैमध्ये हे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले. आता महत्त्वाचा तुमचा प्रश्न की बाकीच्यांना पैसे आले नाही, आम्हाला पैसे आले नाही. बघा बहिणींनो, तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर बघा पुढील 1 किंवा 2 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा तुम्ही 1 किंवा 2 तासात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील किंवा 10-20 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात. सांगता येत नाही अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे पडतील, कारण पैसेने सुरू झालेलं आहे. भरपूर बहिणींना पैसे आले. तुम्ही कमेंट बघा तुम्ही. बरं तुम्हाला विश्वास बसत नाही ना, कमेंट बघा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि बघा कमेंट बघा किती बहिणींना पैसे आले. तर जिल्ह्याचं नाव पण बघा. सुरुवात झालेलं आहे. तुम्हाला जरी पैसे आले नसतील ना, पुढील 1-2 तासात 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो. ओके. तर लाडक्या बहिणींसाठी ही माहिती जबरदस्त होती. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत. जून हप्ता जमा झालेला आहे. ओके. तर सर्व बहिणींना पैसे आले, ठीक आहे. ही अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली. चला आता आजच्या ताज्या बातम्या बघा. 4 लाख रुपये कोणाला मिळणार आहे, कसे मिळणार आहे, 16,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, सर्व ताज्या बातम्यामध्ये सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. इथून तुम्ही आता सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि नॉनस्टॉप बघा. भावांनो बहिणींनो, तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. आता सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे, कामाची माहिती आहे. चला बघा आता संपूर्ण माहिती. चला आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघू. सर्व कामाच्या बातम्या आहेत, सर्वांसाठी या बातम्या आहेत. बघा पहिली बातमी, महाराष्ट्रावर अति मुसळधार पावसाचे संकट पुढील 24 तास महत्त्वाचे. हवामान विभागाने हाय अलर्ट. बघा हवामान विभागाचा हाय अलर्ट. तर काय हाय अलर्ट देण्यात आला आहे, 24 तासात कुठे कुठे पाणी पडणार आहे, कुठे कुठे पाऊस पडणार आहे, त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा. राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. पुढील 24 तासामध्ये कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. बघा हाय अलर्ट कुठे कुठे देण्यात आला आहे तुम्हाला सांगतो मी. तर ठाणेमध्ये हाय अलर्ट आहे, पालघरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. कारण इथे अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार नाही, अति मुसळधार म्हणजे एकदम भयानक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील 24 तासात. आलं लक्षात. आणि ही माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. मी काही तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही, हवामान विभागाने ही माहिती दिलेली आहे. आलं लक्षात. पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट. मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाट माथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बघा काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाट माथ्यावर पण तुफान पाऊस पडेल असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. ओके. पुढे बघा, रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक व साताऱ्याच्या घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बघा काही ठिकाणी येलो अलर्ट, काही ठिकाणी हाय अलर्ट. बघा
दरम्यान मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे देखील वाहणार आहेत. वाऱ्याचा जो काही वेग आहे प्रति तास 45 ते 55 मिमी असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून नागरिकांना सतर्क बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बघा, सतर्कता बाळगण्याचे संपूर्ण आवाहन करण्यात आलं आहे. तर बघा, पावसाचा जो काही अंदाज आहे तो देण्यात आला आहे हवामान विभागाने. कुठे कुठे पाऊस होईल 24 तासात त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. तर 4 लाख कोणाला मिळणार, 16,000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. बरं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे त्या संदर्भात माहिती आहे. जे तुम्ही पोस्टरवरती बघितलं, जे थंबनेलवरती बघितलं, ते सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे इथे. बघा, आता बातमी नंबर पहिले 2 बघा. बातमी नंबर 2 सर्वात महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला आहे. या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. बघा, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी वर्गाला हा दिलासा मिळालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी पण हा महत्त्वाचा दिलासा आहे. बघा, आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यभरात आज अगदीच उत्साहाचे वातावरण आहे. आणि बघा, दरम्यान आषाढी सोहळ्याच्या आधीच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वी अर्थातच 4 जुलै 2025 रोजी राज्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामुळे शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढताना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. बघा, आता यामुळे ना सर्व तुमचं टेन्शन मिटणार आहे. जे काही तुम्हाला कागदपत्रे लागायचे, जे स्टॅम्प लागायचे, आता त्यासाठी जो काही आर्थिक भार तुम्हाला सहन करावा लागत होता तो आता सहन करावा लागणार नाही. हे बघा, आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून याच पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे जाहीर केले की आता सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. जे काही 500 रुपये लागतात ना ते माफ करण्यात आले आहे. त्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात मोठी बातमी आहे. या कागदपत्रासाठी सुद्धा मुद्रांक शुल्क लागणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर देण्याची गरज भासणार नाही. आता बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 500 रुपये हे माफ करण्यात आलं आहे. त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. सर्व कामाच्या बातम्या आहेत. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 3 बघा. आता बातमी नंबर 3 आहे. भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारची मोठी घोषणा. बघा, सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे, नवनवीन निर्णय घेत आहे, नवनवीन मोठे निर्णय घेत आहे. आता बघा, सर्वसामान्य जनतेसाठी तर मोठे निर्णय घेतलेच, परंतु आता जे काही 23 लाख केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी देखील सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे. आनंदाची बातमी आहे. सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जे काही 23 लाख केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बघा, केंद्र सरकारने देशातील 23 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिले. सरकार कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या एकात्मिक पेन्शन योजनेला UPS राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS सारखे कर लाभ देखील मिळणार आहेत. बघा, तर अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात या संदर्भात माहिती दिली आहे. पारदर्शक, लवचिक आणि कर कार्यक्षम पर्यायाद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये हे एक
महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्र सरकारने निवेदनात म्हटले. NPS अंतर्गत उपलब्ध असलेले कर लाभ UPS हे बघा UPSला देखील लागू होतील, कारण ते NPS अंतर्गत एक पर्याय आहे. या तरतुदी विद्यमान NPS रचनेसारख्या असतील. हे बघा NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS. आता बघा ही माहिती नीटपणे समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सिंपल भाषेत पण सांगतोय काय आहे. हे बघा अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025 रोजी NPS अंतर्गत पर्याय म्हणून UPS सादर केले. 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारच्या नागरी सेवांमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ते लागू होईल. UPS लागू करण्यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने PFRDA 19 मार्च रोजी एक नियमावली जारी केली होती. NPS मध्ये सहभागी असलेल्या आणि हा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना UPS लागू होईल. सुमारे 23 लाख सरकारी कर्मचारी UPS निवडू शकतात. अलीकडेच सरकारने कर्मचाऱ्यांना UPS निवडण्याची अंतिम मुदत 3 महिन्यांची वाढवून 30 सप्टेंबर केली आहे. ओके, तर ही सर्वात मोठी बातमी होती. तर भारतातील 23 लाख कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज होती. तर ही बातमी तुम्हाला समजली असेल. चला ही बातमी समजली. तर बातमी नंबर 4 बघा. चला शेवटची बातमी आहे. शेवटची बातमी कामाची बातमी आहे. 4 लाख रुपये कोणाला मिळणार, 16,000 रुपये कोणाला मिळणार, या संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना. आहे बघा 4 लाख रुपये कोणाला मिळणार, 16,000 रुपये कोणाला मिळणार, याबद्दल तुम्ही पोस्टरवरती माहिती बघितली. चला आता त्या संदर्भात माहिती आपण समजून घेऊया. हे बघा पंढरपूर वारी दरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखाची आर्थिक मदत, शासनाचा मोठा निर्णय. बघा 4 लाख रुपये संदर्भात तुम्हाला इथेच माहिती समजून गेली असेल की बघा आता पंढरपूर वारी दरम्यान जरी देवांना करो असं हो, परंतु जरी मृत्यू झालास तर वारकऱ्याला 4 लाखाची आर्थिक मदत, शासनाचा हा मोठा निर्णय. तर हे 4 लाख कोणाला मिळणार हे समजलं तुम्हाला. 16,000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल पण समजून घ्या. चला हे बघा विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात. 250 किमीच्या प्रवासात काट्या कुट्यातून चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला निघतात. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून 4 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या संदर्भात नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे वारी दरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे. 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारी दरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा विषबाधा हे बघा त्या अपघात किंवा विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही. याशिवाय वारी दरम्यान अपघातामुळे अपंगत्व असल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे. मदतीची तरतूद काय बघा अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास 4 लाखाची मदत मिळणार आहे. वारी दरम्यान अपंगत्व असलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60% अपंगत्व असल्यास 74,000, 60% अधिक अपंगत्व असल्यास 2.5 लाख, एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास 16,000 रुपये. बघा 16,000 रुपये कोणाला मिळणार ते पण समजून घेतलं तुम्हाला. हे बघा 16,000 रुपये. तर एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल झाल्यास 5,400 रुपयाची मदत. ओके, तर अशी ही बातमी होती. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. 4 लाख कोणाला मिळणार, 16,000 रुपये कोणाला मिळणार, 4 लाख रुपये कोणाला मिळणार हे पण तुम्हाला सांगितलं आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती सांगितली आणि ताज्या बातम्या पण बघितल्या. चला पुढील माहिती बघा.
चला आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व ताज्या बातम्या बघितल्या। त्यामध्ये आपण पंढरपूर वारी दरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखाची आर्थिक मदत, शासनाचा मोठा निर्णय या संदर्भात माहिती बघितली। त्यानंतर आपण माहिती बघितली भारतातील 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारची मोठी घोषणा, ही माहिती पण आपण समजून घेतली। त्यानंतर आपण बघितलं महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना दिलासा, या प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही, याबद्दल पण आपण माहिती बघितली। त्यानंतर आपण पावसासंदर्भात माहिती बघितली। महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तासात महत्त्वाचे हवामान विभागाचा हाय अलर्ट, कुठे कुठे हाय अलर्ट देण्यात आला त्याबद्दल पण माहिती बघितली। आणि आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली। जून हप्त्याचे 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, त्याबद्दल आपण सर्व माहिती समजून घेतली। एकदम सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, सर्व माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।